बोरामणी येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला ग्रामीण पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. 5 दिवसांपासून पसार झालेल्या शंकर पोलिसांकडून घटनेच्या दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर विशेष पथकाने पश्चिम बंगालमध्ये त्याला जेरबंद केले. अटक केल्यानंतर आरोपीला बुधवारी सोलापुरात आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात 2 मे 2026च्या मध्यरात्री थरारक घटना घडली होती. गच्चीवर झोपलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेत गायत्री सुधाकर मस्के वय 45, त्यांची मुलगी प्रिया मस्के वय 18 आणि मुलगा शिवराज मस्के वय 16 यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के हा मयत महिलेचा दीर असून संपत्तीच्या वादातून तसेच 25 लाख रुपयांच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने मध्यरात्री तलवार घेऊन गच्चीवर झोपलेल्या तिघांवर सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला होता. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून